स्वप्नील देवकर, गणेश लिमगुडे, भरत टिंगरे, मोहसिन सय्यद, शौकत सय्यद, युसुफ पठाण आणि ललित क्षीरसागर असे एक तगड्या खेळाडूंची फौज आहे साहिल 11 येरवडा संघाकडे. तर नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली संघाकडे जितू शेलार, जितेश पाटील, अतुल पाटील, मयूर दिवेकर, अनिकेत पाटील, आशुतोष चव्हाण, संदेश म्हात्रे, विकास पाटील, सुमित भोईर, विराज मुंडे, ऋषी म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे. डोंबिवलीचे हे निश्चित एक तगडे खेळाडू आज या मैदानामध्ये साहिल 11 येरवडा संघाविरुद्ध खेळणार आहेत. आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये क्रिकेटला सर्वप्रथम क्रिकेटमध्ये सर्वाधिक शिस्त आणि आकर्षक क्रिकेट, सफाईदार क्रिकेट कुठल्या भागात आला असेल तर ते डोंबिवली भाग. अनेक स्पर्धा डोंबिवली विभागामध्ये कव्हर करण्याचं सौभाग्य मला मिळालं. तिथलं क्रिकेट खूप जवळून बघता आलं आणि निश्चित त्यांच्या क्रिकेटविषयी थोडंसं बोलीन मी. जशी मॅच सुरू होईल तशी तुम्हाला डोंबिवलीच्या क्रिकेटची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. जाऊया मैदानामध्ये जिथे पहिलं षटक सुरू होतंय. पहिला चेंडू आणि उंच आकाशामध्ये खूप लांब, क्षेत्ररक्षक तिथे खाली, झेल मात्र सुटणार आहे. मिड विकेटला झेल ड्रॉप होतोय. पहिल्याच चेंडूवरती डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, चेंडू थोडासा मध्ये होता, मात्र झेल होणं गरजेचं होतं. 1-2 फूट आतमध्ये. अलीकडे आपण बघतो की सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू सुद्धा क्षेत्ररक्षक उडी मारून आतमध्ये आणतात आणि त्याच्यानंतर व्यवस्थितपणे कॅच कंप्लीट करतात. इथे मात्र असं काही बघायला मिळालं नाही. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली 2 धावा धावफलकावरती पहिलं षटक सुरू होते. फलंदाज जितू शेलार, अनिकेत पाटील ही जोडी मैदानामध्ये. एक मात्र आहे की डोंबिवलीच्या खेळाडूंना 5 षटकांच्या मॅचेस खेळण्याची सवय आहे. इथे 8 षटकांची मॅच आहे. डोंबिवलीमध्ये कुठल्याही स्पर्धेमध्ये तुम्ही खेळा, कुठल्याही ग्राउंडवरती खेळा, तिथे 5च षटकांच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. आणि मी गेले 2015 पासून त्या विभागातलं क्रिकेट कव्हर करतोय. तर मागच्या 9 वर्षांमध्ये मला तिथे 6 षटकांची एकही मॅच बघायला मिळाली नाही. यस काय शॉट आहे. स्लॉक केला चेंडूला, गुडघा टेकत स्क्वेअर लेगला चेंडू, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत पाटील इज द मॅन. 4 रन पहिल्या षटकामध्ये. बेधुंद फलंदाजी. धावफलकावरती धावा 7 आहेत. अनिकेत पाटील आणि जितू शेलार या फलंदाजांची जोडी मैदानामध्ये नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली संघासाठी धावा काढते. पोलीस दलातील कर्तव्य दक्ष अधिकारी, कर्तबगार अधिकारी अतुल मांगडे साहेबांचं आगमन इथे होतंय. आपलं सहर्ष स्वागत. साहेब ऑन ड्युटी आहेत. 7 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज गणेश लिमगुडे, उजव्या हाताने ओव्हर द विकेट. गणेश यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळलाय आणि गॅप आहे तिथे. धावा घेण्याची तसदी सुद्धा घेतली नाही फलंदाजांनी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. डोंबिवलीचं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, जे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकचे आयोजक विनोददादा पाटील तिथे अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी त्या विभागामध्ये असोसिएशन तयार केल्यानंतर प्रचंड शिस्त आणली क्रिकेटमध्ये. आज त्या विभागातले अनेक खेळाडू पुढे येत आहेत. विशेष म्हणजे आपण बघतो की केतन म्हात्रे सारखा खेळाडू याच विभागातून पुढे आलेला आहे. ISPLच्या दोन्ही सीझन मध्ये त्याला 2ऱ्या क्रमांकाची सर्वाधिक रक्कम मिळाली. या रिव्हर्सचा प्रयत्न आणि चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक. तिसरा चौकार या षटकातला. धावफलकावरती 15. पहिलं षटक मैदानामध्ये इथे सुरूच राहणार आहे. गणेश लिमगुडेचे पहिले चेंडू निश्चित प्रभावी होते. पहिल्याच बॉलवरती कॅच सोडला जितू शेलारचा आणि त्यानंतर विस्फोट घडून आणले तिथे अनिकेत पाटीलनं. 3 चेंडू खेळला अनिकेत पाटील. 3ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकलेत. 12 धावसंख्येवरती अनिकेत पाटील आणि पुन्हा एकदा गणेश लिमगुडेचं पहिलं षटक सुरूच राहणार आहे. धावफलकावरती 15.
स्ट्राइक एंड वरती अनिकेत पाटील, गणेश लिमगुडे गोलंदाजीसाठी. ओहो, फुल टॉस होता आणि काय शॉट आहे पाहतो, गुडघ्यावरती बसला, पोझिशन बनवली, इम्प्रोव्हायझेशन विथ ग्रेट टायमिंग. 4 रन, 4 चेंडू मध्ये लागोपाठ 4 चौकार. या अगोदरच हा पराक्रम झालेला आहे. या स्पर्धेमध्ये जी बक्षीस असतात, तुम्ही हँडविल बघितला असेल तर 4 बॉल लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 चौकार मारणाऱ्या खेळाडूला 10,000 रुपयाचं बक्षीस आहे सचिनराव किसनराव पठारे यांच्याकडून. मात्र या अगोदरच असा पराक्रम झालेला आहे. स्पर्धेमध्ये पहिल्यांदा जो कोणी हा पराक्रम करतो ना त्यालाच हे बक्षीस दिलं जातं. आणि मला वाटते दुसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे. या अगोदर 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारलेले आहेत. अनिकेत पाटील हा कारनामा जरूर केलेला आहे, मात्र बक्षिसास तो पात्र ठरणार नाही. धावफलकावरती 19 पहिल्या षटकामध्ये अनिकेत पाटीलचा झंझावात. अनिकेत पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये आलेलं आहे आणि काय घोंगावते वादळ मैदानामध्ये. चक्रीवादळ आहे, सुपर सायक्लोन आहे. अनिकेत पाटील पहिल्या षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती आल्यात. डोंबिवलीमध्ये ग्रामीण विभागामध्ये जेवढी छोटी गावं आहेत त्या प्रत्येक गावांमध्ये क्रिकेटची एवढी क्रेज आहे का गावातले पुरुषच नाही तर महिला सुद्धा क्रिकेटच्या फॅन आहेत. जर आपल्या गावचा संघ कुठल्या स्पर्धेत खेळतोय तर त्या दिवशी अख्ख्या गावातली सगळे महिला पुरुष टीव्ही पुढे बसलेले असतात. अशी परिस्थिती, इतकं क्रिकेटवरती प्रेम आहे. मी बघितलं होतं एक गाव, एका गावचा संघ फायनल मध्ये होता, त्यावेळेस त्यांच्या गावच्या गावदेवी मंदिरामध्ये 200 महिला मंदिरामध्ये बसून मॅच बघत होत्या. एवढी क्रेज आहे डोंबिवली विभागामध्ये. यस, कडक कडक शॉट, रिव्हर्स अटेम्प्ट. इथे जितू शेलारचा ब्रँडेड आहे. जितू शेलार टिपिकल शॉट आहे, रिव्हर्स पुल, पॉवरफुल षटकार. खंबाळपाडाचा सुपरमॅन मैदानामध्ये जितू शेलार. 25 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती जितू शेलारनं 2 धावा घेतल्या होत्या, त्यानंतर 1 धाव घेतली होती. दुसऱ्या षटकातला पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलाय 6 धावांसाठी. यावेळेस लेंथ बॉल होता, लॉफ्ट केला चेंडूला. 1च धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 26 धावा असणार आहेत दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज उस्मान शेख. 2,22,222 रुपयाचं बक्षीस आहे. 1,11,111 रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस. 55,555, 33,333 अशी बक्षीस आहेत. त्याचबरोबर शिस्तबद्ध संघासाठी एकूण 35,000 रुपयाचं बक्षीस आहे. 40+ साठी 25,000चं बक्षीस आहे. अशी भरपूर बक्षीस आपण या स्पर्धेमध्ये बघत आहोत. आणि निश्चित आपल्याला दरवर्षी मुंबईवरून 7-8 संघ प्राप्त होत असतात. यावर्षी 2 मुंबईचे संघ मुंबई परिसरातून आलेले आहेत. अर्थात दोन्ही ग्रामीण विभागातील संघ आहे, कारण पहिला संघ आपण पाहिला तो म्हणजे अमन 11. अमन 11 हा संघ वाडा, वसई आणि तसा पालघर त्या परिसरातला आहे. आणि आता डोंबिवली विभागातले हे खेळाडू आहेत, नेव्हीटेक रायडर्स डोंबिवली. आपल्या दृष्टीने दोन्ही संघ मुंबईचे आहेत. चेंडू कसा खेळलाय, अजीब और गरीब तरीके से खेळला शॉट. ही प्रतिभा आहे. तुमच्याकडे तंत्र चांगलं असेल तरच धावा होतात असं काही नाही. तेंडुलकरला सेहवाग बद्दल विचारलं होतं. तेंडुलकर म्हणाला की तो टेक्निकली साऊंड प्लेअर नक्की नाहीये, त्याचे पाय हलत नाही पण त्याचे हात हलतात, हात चालतात. हँड अँड आय कोऑर्डिनेशन सगळ्यात जबरदस्त कोणाचं असेल तर तो सेहवागचा आहे. आणि म्हणून तो धावा बनवू. आणि शेवटी काय असतं, धावांचा गल्ला महत्वाचा असतो, तुमच्या तंत्राला किंमत नसते क्रिकेटमध्ये. यस, कडक शॉट, मिड विकेटला चेंडू आकाशामध्ये आणि सीमारेषा केव्हाच ओलांडलेली आहे. 4 धावा. अनिकेत पाटीलचा परत एकदा झंझावात सुरू झालेला आहे. मला वाटते पहिल्यांदा स्ट्राइक एंडला आला अनिकेत पाटील आणि 5वा लागोपाठचा. अच्छा, 1 धाव मध्ये अनिकेतने घेतलेली होती. मात्र 5 चौकार, 6 चेंडू पैकी 5 चौकार अनिकेत पाटीलचे. त्याचा उंची बघा तुम्ही आणि फटके केवढे खेळतोय.
32 धावा. तोंडात बोट घालायला लावलीत अनिकेतनं आज. यस कडक पोल केला चेंडूला, एका जागेवरून मोमेंट नव्हती पायाची आणि मिड विकेटला तिथेच. या अगोदरचा लेंथ बॉल होता, त्यांनी मिनी हेलिकॉप्टर उडवला, आता हा पूल उडवलाय मिड विकेटला. लागोपाठचा दुसरा चौकार. धावफलकावरती 36 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली 35, लॉस ऑफ नो विकेट. नवीन गोलंदाज समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करणार आहे. यावेळेस स्वप्नील देवकरला गोलंदाजी मार्क वरती आणलं जात आहे आणि धावफलकावरती 36 धावा आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. अनिकेत पाटील 6 चौकार, 7 चेंडू एकूण खेळलाय, त्यापैकी 6 बाउंड्रीज आहेत अनिकेत पाटीलच्या. प्रत्येक बॉल त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. तर त्याबरोबरच जितू शेलारनं 1 षटकार ठोकलेला आहे. 5 चेंडू मध्ये 11 धावा. स्वप्नील देवकर धावा रोखाव्या लागणार आहेत. पहिल्यांदा मोठे फटके थांबवायचे आहेत. स्वप्नील समोर फलंदाज जितू शेलार. या उडवलाय आकाशामध्ये, उंच टोले जंग, लांब लचक षटकार. 6 धावा. जितूचे षटकार तर अनिकेत पाटीलचे चौकार. 42 धावा धावफलकावरती. आज धावांचा खच पडतोय मैदानामध्ये. सकाळची लढत आपण बघितली ती मिनी स्कोर मॅच होती, मात्र हाय स्कोर. सकाळी लो स्कोर म्हणजे 72 धावा, 73चं टार्गेट होतं आणि तिथे डिफेंड करण्यात आलं टार्गेट. इथे पायच्या उजव्याच्या बाहेर पहिला चेंडू असा आहे की फलंदाजांना प्रभावित केले स्वप्नील देवकरने. धावफलक 42. जितू शेलार स्ट्राईक एंडवर. डोंबिवली विभागाची अजून एक खासियत आहे की तिकडे मातीच्या विकेट असतात आणि त्यामुळं मातीच्या विकेटवरती हे खेळाडू अधिक प्रभावी ठरतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यसभेतील खासदार वंदनाताई चव्हाण या देखील आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहत आहेत. बरोबर 6 वाजता त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित राहू. अनिकेत पाटील फक्त आणि फक्त चौकारासाठीच तो मैदानामध्ये आलेला असावा. गॅप मध्ये कसा चेंडू खेळायचा ते अनिकेत 7 चौकार अनिकेत कडून. परत एकदा इथे उंच हवेमध्ये फटका खेळलाय लॉंग ऑन, तिथे चेंडूच्या खाली नाही होऊ शकत कॅच. एक जीवदान जितू शेलारला आहे, दुसरं जीवदान अनिकेत पाटीलला आहे आणि जितू शेलारला जीवदान दिल्यानंतर त्याने 2 षटकार मारलेत. तर आता जीवदानापूर्वी अनिकेत पाटीलने 31 धावा ठोकल्या, 7 चौकार मारलेत. तिसरं षटक 49 धावा. स्वप्नील देवकर तुलनेनं चांगलं षटक राहिलं, 13 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. पुन्हा एकदा ओहो हो, काय इम्प्रोव्हायझेशन आहे. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. इथे उद्दीप बाउन्स विथ द स्पीड ऑफ द बॉल. 6 धावा. अनिकेतचा पहिला षटकार. 55. पंचांकडे
यस, बघायचं हा फटका कुठे खेळलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलेला आहे. फलंदाजाने शॉट कुठे खेळलेला आहे ते बघायचंय. नवीन नियमांच्या नुसार विकेटच्या फलंदाजाच्या शरीराचा थोडा भाग सुद्धा विकेटमध्येच असणं गरजेचं आहे. तो जर विकेटच्या बाहेर असेल तर बॉल काउंट होतो, मात्र डेड होतो. त्या बॉलवरती कुठलीही धाव फलंदाजाला मिळत नाही. फेअर शॉट. पंचावन्न धावा धावफलकावरती आणि आता परत 6 येतील. टाकलेत ना, ऍड झालेले आहेत 55 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये 55 धावा. या अगोदर एकशे 4 धावांचं टार्गेटचा इथे खुर्दा उडालेला आहे या अगोदरच्या मॅच मध्ये. आणि त्यानंतरची मॅच आहे 49 धावा, 59 धावा धावफलकावरती येत आहेत. पुन्हा 4 धावा इथे जितू शेलारच्या बॅटमधून. जितू शेलार अनिकेत पाटील सलामीची जोडी मैदानामध्ये 59 धावांची भागीदारी दोघांची आणि मोठी भागीदारी आहे. मोठी भागीदारी म्हणजे वडिलोपार्जित न संपणारी संपत्ती आहे. एवढं कमावलंय की आता अजून काही कमवायची आवश्यकता नाही. इतकी चांगली भागीदारी. यावेळेस रिव्हर्स खेळायचं होतं मात्र प्रयत्न फसलाय. गोलंदाज उस्मान शेख. उस्मान शेखचे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये उस्मानला पाहिलं होतं 17 धावा उस्माननं खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच्यावरती संघनायकाने विश्वास ठेवलेला आहे. उस्मान शेख डावखुऱ्या हाताचा हा एक गुणी गोलंदाज आहे. ओव्हर द विकेट टाकतोय. यस, बॅकफूट वरती जा, चेंडूला सरळ बॅटनं उचललाय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. भूख लगी है सबको, 4 बज रहे, भूख लगी है सबको, जल्दी. 65 धावा धावफलकावरती आहेत. डोंबिवली विभागामध्ये ज्या मोठ्या स्पर्धा होतात त्यामध्ये आपल्याला माहित असेल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, मकर संक्रांत चषक जी दरवर्षी 14 जानेवारीला संपते. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक, अजून अशा काही स्पर्धा आहे. खार्डीमध्ये देखील खार्डी चषक ही स्पर्धा अनेक वर्ष आपण बघितली. आणि जवळपास प्रत्येक गावात क्रिकेट आहे. प्रत्येक गावात क्रिकेटचा संघ आहे. ज्यावेळेस आपल्या गावचा संघ दुसऱ्या गावात खेळायला जातो, गावातले कमीत कमी 500 लोक त्या टीम बरोबर असतात. इतका मोठा क्राऊड असतो प्रत्येक टीमला सपोर्टसाठी. यस, चांगला फटका इथे. फटका खेळलाय तो डीप, एक्स्ट्रा डीप कव्हरला. 4 धावा मिळतील. चौकारा बरोबर 69 धावा धावफलकावर नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली संघ. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 69 धावा. सलामीवीरांनी इथे धावांचे मजले उभे केलेले आहेत. एका पाठोपाठ एक मोठमोठे फटके आपल्याला बघायला मिळत आहेत. 32 धाव संख्येवरती 12 चेंडूमध्ये जितू शेलार 2 चौकार 3 षटकार. तर अनिकेत पाटील 10 चेंडूमध्ये 37 धावा 7 चौकार 1 षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट. परत एकदा क्षेत्ररक्षक मात्र इथे समोर आहे. 1 धाव जितू शेलारला मिळेल आणि धाव फलकावरती 70 धावा. षटक मात्र इथे सुरूच राहील. अनिकेत पाटील आता स्ट्राइक एंडवर. नेव्हिटेक
रायडर्सला आपण इथे मैदानामध्ये बघतोय. 70 धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी. मला वाटतं हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. परत एकदा अनिकेतचा उंच फटका, लॉंग ऑफ तिथे खाली चेंडूच्या आणि पहिला फलंदाज बाद. मोठा धक्का, अखेर यश मिळतं इथे. 70 धावांची मोठी भागीदारी करत ही जोडी फुटते. पहिला धक्का. आज या मंचावरती एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. मुंढवाचे प्रथितयश उद्योजक आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सन्माननीय तुषार भाऊ कोदरे यांचा वाढदिवस आहे आणि तो आता आपण मंचावरती सेलिब्रेट करणार आहोत. आम्ही तुषार भाऊ कोदरे यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देतो. त्यांचं क्रिकेट प्रेम असंच बहरत जाओ आणि क्रिकेटसाठी त्यांच्याकडून सातत्यानं योगदान मिळत जाओ अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. 4 षटकांचा खेळ संपला. 1 गडी बाद 70 नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली. तर विजय अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि बघायचं या 4 षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. घडणाऱ्या प्रचंड खळबळींचा मागोवा घेण्यासाठी मी इथे स्वागत करतो पार्नेर भूषण प्रवीण गायकवाड सरांचं. थँक्यू. धन्यवाद आदरणीय नरेशजी ढोमे सर. एक मिनिट थांबा. मध्ये आहे ना एक. काय बोलला? अंपायर को इन्फॉर्म किए थे ना? ठीक है. ओके, थँक यू. बी कंटिन्यू. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली आहेत. बनवल्या गेल्या 4 षटकांमध्ये 70 धावा. उर्वरित 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. हा चेंडू थोडीशी भरकटणारी गोलंदाजी, नो बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय एक अतिरिक्त स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात साईल स्पोर्ट्स येरवडा पुणे या 2 टीमच्या दरम्यान लढत पाहतोय. या ठिकाणी या नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. 71 वरती 1 गडी बाद आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. चांगला खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 4 षटकांमध्ये जो पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू त्यावरती केले आक्रमण. चेंडू एक टप्पा खात सीधा सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. 4 रन. स्कोर कार्ड मूव ऑन 75. नारायण चौधरी गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती केलेलं आक्रमण अगदी आपण पाहतोय. जितू शेलार स्ट्राइक एंड वरती 15 चेंडूसह 37 धावांवरती नाबाद आहे. चांगला खेळ जितूचा आपण पाहतोय. 3 चौकार खेळलेत, 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये जे खेळलेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज नारायण सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू स्कूप केला यावेळेला. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेला चेंडू फीड केला जाईल. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. सन्माननीय तुषारजी कोदरे यांचा वाढदिवस आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत आणि हे षटक संपल्यानंतर आपण केक कापून अभिष्ट चिंतन सोहळा नक्की संपन्न करणार आहोत. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. स्कोर कार्ड 77 7 सत्ता 77 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 5 या ठिकाणी मार्गस्थ आहे.
स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 148 आहे. काल ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर या टीमनं नक्कीच धावा बनवल्या होत्या. तब्बल 148. 77 वरती एक गडी बाद अगदी आपण पाहतोय. यावेळेला आक्रमण केलंय एक प्रीम इंडस षटकार मैदानाच्या आतमध्ये 6 धावांसाठी चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड मूव ऑन 83. 83 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना जितू शेलार 18 चेंडू 45 धावांवरती नाबाद खेळतो आहे. एक दोन चेंडू होऊ द्या फक्त, त्यानंतर आपण केक कापून अभिष्ट चिंतन नक्कीच या ठिकाणी करणार आहोत. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण त्या ठिकाणी पाहतोय. 84 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली आणि साईल स्पोर्ट्स येरवडा पुणे या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेली लढत आपण या ठिकाणी पाहतोय. नारायण चौधरी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. षटक क्रमांक 5 या ठिकाणी मार्गस्थ आहे. दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा पाहायला मिळते. विकेटचं पतन आणि याचबरोबर षटकाची देखील समाप्ती होईल. थांबा जरा डीजे ट्रान्स नका वाजू. 5 ओव्हर संपल्यात. 84 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. व्यासपीठावरती अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतोय तुषारजी कोदरे यांचा. तुषारजी अशीच आपल्याकडून क्रिकेटची सेवा घडव अगदी आपण पाहतोय. प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे तुषारजी कोदरे. थँक्यू. पुन्हा एकदा तुषारजी कोदरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असतील. घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 6 त्या ठिकाणी मात्र चालू होतंय आणि स्वप्नील देवकर दरम्यान गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे. जितू शेलार आणि विकास पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 134 पर्यंत पाहायला मिळतोय. अशाच प्रकारची फलंदाजी केली तर 134 पर्यंत स्कोर कार्ड पोहोचू शकतं. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. अगदी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र तब्बल 86 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना स्वप्नील देवकर गोलंदाजी मार्कवरती. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 86 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. उपस्थित सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी यांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. सायंकाळच्या सत्रात जर पाहिलं तर मात्र माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचं या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आगमन होणार आहे. त्याचबरोबर माननीय खासदार सौभाग्यवती वंदनाताई चव्हाण यांचं देखील आगमन सायंकाळच्या सत्रात या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे. याचबरोबर केले आक्रमण, केलंय प्रहार. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार जातोय. एक उत्तुंग षटकार सारावा.
धावफलकावरती नजर टाकली तर धावा 93 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक 6वं या ठिकाणी मार्गस्थ आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र 93 वरती या जाऊन नक्कीच जे पोहोचलंय. धावांचा एक भला मोठा डोंगर नक्कीच उभा केलाय. परंतु दुसऱ्या बाजूला टीम साहिल स्पोर्ट्स येरवाडा पुणे एक जुनी जाणती टीम आहे. या टीमच्या नावावरती देखील अनेक ठिकाणी विजेतेपद आहे. हॅलो, याचबरोबर हा फटका स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. (93) लॉस ऑफ 3 विकेट. आशुतोष चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. जितू शेलार दुसऱ्या बाजूने 49 वरती नाबाद आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये मात्र कलेक्शन केला गेलाय. 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर बनवल्या गेल्या 93. 3 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 षटकं 93 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर संपली. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर मात्र 93 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. 21 चेंडू 49 वरती जितू शेलार अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती उभा आहे. नारायण चौधरी गोलंदाजी मार्क वरती सज्ज. षटक क्रमांक 7 या ठिकाणी जे टाकलं जाईल. सन्माननीय आबा बधे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते. क्रिकेट मधलं एक फार मोठं नाव खऱ्या अर्थानं साहिल स्पोर्ट्स. गेली कित्येक वर्ष साहिल स्पोर्ट्स नावानं मात्र टीम खेळून अनेक ठिकाणी या टीमनं विजेतेपद मिळवले. त्या टीमचे सर्वा येरवडा क्रिकेट की आन बान शान असलम भाई खान यांचे या ठिकाणी मात्र आगमन होताना जे पाहायला मिळतंय. असलम भाईंचं मनापासून स्वागत. 99 धावा आणि जितू शेलारचं अर्धशतक होते. ओ हा चेंडू फाईन लेगच्या दिशेला. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल चौकारासाठी. 4 रन. स्कोर कार्ड मूव ऑन 103. स्कोर कार्ड मूव ऑन 103. 103 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. नारायण चौधरी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय चांगले शतरक्षण त्या ठिकाणी मात्र जे केले गेले. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 103 वरती स्थिर 3 गाड्यांच्या मोबदल्यात. नारायण चौधरी अगदी आपण पाहतोय व्यक्तिगत आपलं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकतायत. समोर आहे जितू शेलार. 59 धावांवरती नाबाद आहेत जितू. चांगला खेळ साकारलाय मैदानाच्या आतमध्ये.
आणि तब्बल 104 पर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना आपण पाहतोय नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली टीमचं पुन्हा एकदा मुंबई आणि पुणे अशी लढत आपल्याला जी पाहायला मिळते. नेव्हिटेक रायडर डोंबिवली तर दुसऱ्या बाजूला साईल स्पोर्ट्स येरवडा पुणे. मुंबई आणि पुणे या अगोदर देखील आपण पिंपरी चिंचवड आणि पालघर अशी मॅच नक्कीच पाहिली. ओ चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन चिरून भेदून तोडून जातोय सीना सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. स्कोर कार्ड मूव ऑन 108 108 धावा धावफलकावरती षटक 7वं या ठिकाणी मार्गस्थ असताना 108 108 धावा धावफलकावरती मारा करण्यासाठी गोलंदाज नारायण चौधरी सज्ज आहे. हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला अगदी आपण पाहतोय एक टप्पा खातोय आणि सीधा जातोय सीमा पार. आणखीन एक सनसनीत चौकार. 112 धावा 7 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय पप्पू शेठ गरुड अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांकडून ओहोर संपली. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं षटक अंतिम षटक अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये आता जे टाकलं जाईल आणि गोलंदाजी मार्कवरती नदीम सज्ज होताना जो पाहायला मिळतोय नदीम शेख. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली विरुद्ध साहिल स्पोर्ट्स येरवडा पुणे या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरा सामना आजच्या दिवसभरातील चालू आहे. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा मात्र खेळवली जाते. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय शेवटचं अंतिम षटक. पाहिजे की या स्लॉग ओव्हर मध्ये किती धावा येत आहेत. हा फटका अगदी आपण पाहतोय एष्ट्यांच्या पाठीमागे भरत दादा टिंगरे झेल टिपतायत आणि अगदी आपण पाहतोय विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 112 वरती 4 गडी बाद. शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना दर्शक मोठ्या संख्येनं मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. प्रथम फेरीतील ही मॅच क्रमांक 3 चालू आहे. यानंतर चौथी मॅच त्यानंतर सेकंड राऊंडच्या 2 मॅचेस ज्या की प्रकाश जोतात आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर क्वार्टर फायनल नक्कीच पाहायला मिळेल. फार मोठी मजा पहिल्या दिवसापासून नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेला आलेली आहे. 40+ हाफ नक्कीच आपण पाहिला. त्यामध्ये फायनल वरती नाव कोरलं यशवंत भाऊ पाचंगे 11 साईराम शिरूर. 40+ मध्ये मात्र बाजी मारली फायनल जिंकली 40+ची. त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं जबरदस्त खेळ दुसऱ्या दिवशी देखील रंगताना आपल्याला जो पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी बाजी मारली होती हमराज मृत्युंजय स्पोर्ट क्लब कोथरूड पुणे. ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर एक चांगला सेट होता. त्या टीमला मात्र पुण्यातील हमराज स्पोर्ट्स क्लब मृत्युंजय पुणे या टीमनं मात्र पराभूत केलं. कालचा दिवस जर पाहिला तर मात्र काल सिरसाट स्पोर्ट्स या टीमनं मात्र बाजी मारली. आज कोण? आज देखील ताकदवान संघ आमने सामने आपण या ठिकाणी पाहतो आहे. 112 वरती 4 गडी बाद आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक. याच बरोबर हा फटका अगदी आपण पाहतो आहे. शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली. चांगला झेल त्या ठिकाणी होतोय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. 112 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने माननीय आमदार बापूसाहेब पठारे युवा मंच, चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधली एक मानाची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतायत. खराडी चषक 2025 चा थरार तुम्ही अनुभवतायत, पाहतायत, आनंद या ठिकाणी घेतायत. आजचा दिवस क्रमांक 4 या ठिकाणी संपन्न होत असताना एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. नेव्हीटेक रायडर्स डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात साईल स्पोर्ट्स येरवडा पुणे. विकेट हॅट्रिकची संधी गोलंदाजाला येते नदीम शेख यांना. पाहायचंय विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का. हॅट्रिक बॉल असेल, नदीमला येते विकेट हॅट्रिकची संधी. बॅटची कडा त्या ठिकाणी लागली आहे. शतरक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती घेतली जाईल सिंगल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 113, 5 गड्यांच्या मोबदल्यात नेव्हीटेक रायडर्स डोंबिवली. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. पहिली इनिंग चालू आहे. सेकंड इनिंग मध्ये मात्र फार मोठा संघर्ष नेहमीच आपण पाहिलेला आहे आणि सामने रंगलेले आहेत. खराडी चषक 2025 मध्ये या मॅच मध्ये देखील रोमहर्षक मॅच होईल शेवटपर्यंत. अगदी आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 115, 5 गड्यांच्या मोबदल्यात. अखेरचं षटक नदीम टाकतोय आणि या षटकामध्ये याच बरोबर केले आक्रमण, केलाय प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार, 6 धावा. हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते सन्माननीय सोमनाथ पठारे यांचा दणदणीत षटकार. स्कोर कार्ड मूव ऑन 121, 121 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक अगदी आपण पाहतोय. काही चेंडू शेष शिल्लक आणि याच बरोबर हा चेंडू देखील निर्धाव असेल. बनवलं गेलं 121, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टार्गेट असेल साहिल स्पोर्ट्स येरवडा पुणे या टीमला जिंकण्यासाठी 122 धावांचं लक्ष्य. हा खेळ आहे शुरांचा, लढवय्या क्रिकेट वीरांचा. पुणे जिल्हा एकशे 22 धावांचं लक्ष असेल. आणखीन एक मोठा स्कोर. नेव्हीटेक रायडर्स डोंबिवली परंतु साहिल स्पोर्ट्स येरवडा पुणे या टीम मध्ये देखील अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे चांगली मॅच होईल मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी नेव्हीटेक रायडर्स डोंबिवली टीम सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. दिवस क्रमांक 4 उद्या असेल या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप, अंतिम दिवस. आणि उद्या सकाळी 9 वाजल्यापासून मॅचेस या चालू होणार आहेत. याची दक्षता प्रेक्षकांनी घ्यायची. लाईव्ह पाहणारे जे पहिले 2 संघ आहेत उद्या खेळणारे, 8:30 वाजताचं उद्याचं रिपोर्टिंग आहे आणि 9 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. पोलिसांची बॅग आहे. हत्यारं सगळी इथंच आहेत माझ्याकडे. काय गोळी खायची.
चला बॅट्समन चला द्या सर. जशी मॅच चालू होईल पुन्हा एकदा आपल्या बरोबर पहिल्या 4 षटकांसाठी पुण्यनगरीचा एक गोड आवाज शैलेशजी निवंगुने सर या सर स्वागत आहे. धन्यवाद. मुख्य स्क्रीन वरती आपण या ठिकाणी पाहू शकता पहिल्या डावामध्ये जी बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली जितू शेलार यांची आपण फलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. कशा पद्धतीने इथे मोठे मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आले आणि प्रामुख्याने पहिल्याच चेंडूवरती त्यांना जीवदान मिळालं आणि त्यानंतर जो झंझावात या मैदानामध्ये आपण पाहिला बिग हिट कलात्मक फटके चौकार षटकारांचा जो वर्षाव या मैदानामध्ये करताना आपण त्यांना पाहिलं. जितू शेलार हे नाव आज संपूर्ण पुणे शहराला कळून चुकलं असेल की एक जीवदान आणि त्या जीवदानाचा घेतलेला खरपूस समाचार आई फटकेबाजी आहे. प्रत्येक फटका अगदी विलोभनीय आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक ठिकाणी चेंडूला धाडण्याची ताकद उंचच उंच फटके लांबच लांब षटकार कलात्मकता ड्राईव्ह कट शॉट प्रत्येक फटक्यामध्ये देखणं रूप आणि धावसंख्येला देखील स्वरूप देण्याचं काम या बॅटरच्या बॅट मधून आपण करताना पाहिलंय. पहिला डाव इथे संपुष्टात येतो आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल गोलंदाजी करणारी टीम आपल्या अतिरिक्त खेळाडू पटकन या अन्यथा 3 धावींची पेनल्टी आहे. इथे आपण पहिला डाव तर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलाय. चला लगेचच आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय. मुख्य स्क्रीन वरती पुन्हा एकदा इथे मॅचला सुरुवात होईल. बॉलिंग टीम आपला अतिरिक्त खेळाडू नाहीये. बॉलिंग टीमचा नसेल तर 3 धावींची पेनल्टी आहे. बरे सावंत सर या लगेच इथे बसायचं आपण कुठे फिरायचं नाही. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. दशरथ गवळी आणि स्ट्राईकला आपण पाहतोय भरत दादा टिंगरे तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय संदेश म्हात्रे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू जॉयस्टिकच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. मिस्टर एस्ट्राज धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. टार्गेट 122 धावांचं आहे. 122 धावा विजयासाठी फार मोठं लक्ष आहे. पाठलाग देखील तसाच मोठा करावा लागेल. पहिला चेंडू तर अवांतर आहे. धावसंख्येचा शुभारंभ झालेला आहे. हा चेंडू मात्र बॅटच्या रडार मध्ये स्वीट साऊंड टक असा आवाज आलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय डीप मिड विकेटच्या बाहेर. षटकार 6 धावांसाठी. काही सुरेखरित्या इथे फटका खेळण्यात आला. अगदी बॅटच्या रडार मध्ये आला. स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला आणि षटकाराने इथे वैयक्तिक खात्याची सुरुवात आणि सांघिक धावसंख्येमध्ये
6 धाब्यांची वाढ, धावसंख्या होते ती 7. अशाच फटक्यांची गरज आहे. प्रामुख्याने चौकार षटकार तुम्हाला पॉवर प्ले मध्ये खेळावे लागतील, कारण गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी जी काही खर्चिक कामगिरी केली आहे त्या खर्चिक कामगिरीचं उत्तर इथे तुम्हाला बॅटने द्यावं लागेल. आघाडीचे दोन्ही बॅटर तितकेच हुशार आहेत. एका बाजूने विस्फोटक बॅटिंग भरतदादा टिंगरे यांची आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने दशरथ गवळी एक सेन्सिबल क्रिकेटर आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्यासाठी माहीर आहे. एका बाजूने शांतता तर दुसऱ्या बाजूने विस्फोटक अशी बॅटिंग करणारी ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिला चेंडू अवांतर आणि लगेच पुढच्या चेंडूवरती एक खणखणीत नाण्याप्रमाणे वाजणारा एक उत्तुंग आणि बहारदार टोला षटकारासाठी आपण पाहतोय. धावसंख्या होते ती 7. गोलंदाजावरती चढवलेलं आक्रमण, पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर, पुन्हा एकदा चेंडू जाईल, 1 बाउन्स सीमारेषा पार, येतोय पुन्हा एकदा षटक चौकार 4 धाब्यांसाठी. काय फटकेबाजी इथे सुरू केली आहे. खणखणीतच चौकार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ते 11 धावा. इनफॉर्म बॅटर आहे, नुकतेच उत्कृष्ट बॅटर हा किताब त्यांनी पटकावलेला आहे. पुन्हा एकदा इथे चेंडूला कट केलाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने फार मोठा चेस आहे. क्षेत्ररक्षकाने तिथे चेंडूला अडवलंय, तर त्या दरम्यान 2 धावा दोन्ही बॅटरने वेगात पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 13 धावा. एका षटकामध्ये चौकार षटकार मारून चालणार नाही, सातत्य प्रत्येक षटकामागे ठेवावं लागेल, कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा म्हटल्यानंतर मोठी इनिंग इथे करावी लागेल. धावसंख्या 13. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काहीसा कमी उंचीचा हाताळला जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेली कमी उंची, त्यामुळे चेंडू बॅट वरती नीट येत नाहीये, बॅटची आतली काढा लागते. यष्टीरक्षकाच्या दिशेने इथे चेंडू मार्गस्थ होईल, त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या 13 वरती स्थिरावली आहे. 4 चेंडूंमध्ये 13 धावा. एक अवांतर आहे, एक षटकार आहे, एक चौकार आहे, एक दुहेरी आहे, एक डॉट आहे. 4 मध्ये 13. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, इनसाइड आउट, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. 1 बाउन्स चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून, सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार. पुन्हा एकदा 4 धावेंसाठी. सुरेख असा फटका आपण पाहतोय जो सजवला जातोय. लोअर फुल टॉस, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, आणि जशी पॉवर प्ले मध्ये बॅटिंग आपल्याला गरजेची आहे तशी बॅटिंग इथे आपल्याला होताना पाहायला मिळते. बरं, टिंगरे यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतोय तो चौकार. धावसंख्या होते ती 17 धावा, 17 रन्स. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, मिडॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खराब चेंडूवरती खराब शॉट सिलेक्शन, खराब शॉट आहे. विकेट देखील इथे बहाल होईल. भरतदादा टिंगरे इथे होतील बाद. मोठा मासा इथे गळाला लागतोय, आणि पहिला बॅटर साहिल स्पोर्ट्स एरवडा पुणे या संघाचा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. 17 धावांमधील एक षटकार, 2 चौकार आपण विसरू शकणार नाही. अगदी सुरेखरित्या इथे फटकेबाजी सुरू होती, परंतु खराब चेंडूवरती इथे गोलंदाजाला विकेट प्राप्त होते, तर खराब फटक्यावरती बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येत आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे, आणि मी या गोष्टीची माहिती मला वाटतं दिली नसेल, परंतु धावसंख्या 17 आहे. सर्वात अनलकी धावसंख्या क्रिकेट जगतामधली. 17 म्हटल्यानंतर तो खतरा आहे, आणि तो खतरा आता बॅटरला झालाय. पहिले बॅटर बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये भरतदादाची जागा इथे घेण्यासाठी येत आहेत. नदीम शेख. तर पहिल्या षटकाची देखील समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज अतुल.
इथे देखील बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय पॉइंट रिजन मध्ये. त्या दरम्यान सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. दशरथ गवळी यांच्या बॅट मधून आपण पाहतोय 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या होते ती 18. 17चा खतरा इथे टळतोय एकेरी धावेने. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा अतुल सरळ बॅटचा वापर. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अतुल पाटील. आतापर्यंत 2 चेंडूंवरती 2 सिंगल. जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकेरी दुहेरी धाव खर्च करणं म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. मोठ्या फटक्यापासून बॅटरला इथे थांबून ठेवलंय. पाहूया पुढचा चेंडू दशरथ यांच्यासाठी. दशरथ कलात्मक फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20. 3 चेंडू 3 सिंगल. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. भरतदादा टिंगरे तिथे बाद झाल्यानंतर काहीशी धावसंख्या देखील मंदावली जाते. धावसंख्येला इथे लगाम लावण्याचं काम अतुल पाटील योग्य पद्धतीने इथे करतायत. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू बॅट वरतून ब्रश. शॉर्ट कव्हर पॉइंटच्या दिशेने टिपला जातोय झेल. बॅटर क्रमांक 2 इथे झेल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. संधी साधून इथे पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बरीचशी टाळी. इथे आपण पाहतोय ऋषी म्हात्रे यांनी टिपलेला झेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वारंवार इथे बॅटर बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. ललित क्षीरसागर. मला वाटतं पहिल्या डावामध्ये ललित क्षीरसागर यांनीच झेल सोडला नाही का. डीप वाईडिश लॉंग ऑन मध्ये काऊ कॉर्नर मध्ये झेल सोडला आणि त्यानंतर जी बॅटिंग बघायला मजा आली म्हणण्यापेक्षा क्षेत्ररक्षकाला शिक्षा दिल्याचंच काम केलं. अफलातून बॅटिंग. या मैदानामधील दुसरी हायेस्ट धावसंख्या सर्वाधिक धावसंख्या इथे उभी करण्यामध्ये डोंबिवली संघाला यश मिळालं. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली या संघाने निर्धारित 8 षटकांमध्ये तब्बल 122 धावाचं मोठं लक्ष इथे उभं केलंय आणि त्याचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. 2 विकेट्स गेल्यात. 20 धावा झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. ललित पहिला चेंडू इथे मात्र खोलवट टप्प्याचा आहे. खोदून काढतायत. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 17 धावा ज्या खर्च करण्यात आल्या परंतु शेवटला तिथे एक विकेट त्या गोलंदाजांनी प्राप्त केली. तर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा आणि 1 विकेट प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऋषी म्हात्रे अप्रतिमरित्या झेल. बॅक टू बॅक दोन्ही बॅटर तिथेच बाद झालेत. सिल्वर डकची शिकार ललित क्षीरसागर बॅक टू द पॅव्हिलियन. 0चा चष्मा परिधान करून तिसरा बॅटर तंबूच्या आश्रयाला आहे. संधी साधून इथे पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बरीचशी टाळी. चला पुढील मॅचचा टॉस MS स्पोर्ट्स वानवडी आणि झेपान 11 कोंढवा दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला इथे पुकार आहे. लवकरात लवकर या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. इनिंग होऊन गेली आहे. टॉसला उशीर होता कामा नये. मी समीरजी रणसिंग आणि शिवा डाले यांना विनंती करेल आपल्या वडगाव शेरीचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून फार मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम वडगाव शेरी प्रीमियर लीगचं एक भव्य आणि दिव्य असं नियोजन आयोजन ज्यांच्या माध्यमातून संपन्न झालं ते असलम भाई शेख यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की असलम भाईंचा सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. खराडी चषक 2025 संपूर्ण आयोजन कमिटी आणि या कमिटीच्या वतीने
आपण असलमबाईंचा सन्मान या व्यासपीठावरती संपन्न करतोय. असलमबाईंनी देखील दिलेली उपस्थिती, आयोजकांना दिलेलं पाठबळ, योग्य असं मार्गदर्शन आणि आयोजकांच्या वतीने देखील असलमबाईंचा सन्मान आपण या व्यासपीठावरती संपन्न करतोय. धन्यवाद असलमबाई, आपण आलात, फार आनंद झाला. केलेल्या सहकार्याबद्दल तुमचा देखील मनपूर्वक असे आभार संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. धन्यवाद. मॅचकडे पुन्हा एकदा वळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा झाल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सुमित भोईर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जाईल चेंडू. 1 बाउन्स सीमारेषा पार, येतो खणखणीत चौकार दशरथ गवळी यांच्या बॅट मधून. 4 धावा. खटखटीत चौकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 24. दशरथ गवळी हा देखील तितकाच विस्फोटक बॅटर आहे, जबाबदारी घ्यावी लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, हलक्या हाताने चॉप केलाय, चांगला बॅकफूट पंच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. इथे धाव घेण्यास केलेला नकार अति घाई आणि संकटात नाही. एकाने कॉल दिला परंतु दुसऱ्याने त्याला चांगली साथ दिली नाही आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय दशरथ गवळी इथे मात्र दुर्दैवीरित्या धावबा 2 तंबूच्या आश्रयाला. चौथा बॅटर रनआउट. बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विराज मुंडे आहेत. काहीशी नावामध्ये गफलत झाली परंतु खेळाडूचं नाव आपण बदलू शकणार नाही. त्याचं कर्तृत्व लगेचच ते नाव पुढे येतं. काहीस नावामध्ये इथे सांगण्यावरून गडबड झाली परंतु सांगणाऱ्यांनी लगेच माफी देखील मागितली. हरकत नाही. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विराज मुंडे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एक विकेट प्राप्त केली आहे धावबाद स्वरूपात. पुन्हा एकदा सुरेखरित्या चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर काहीशी अतिरिक्त उसळी घेतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये. 25 धावा आतापर्यंत झाल्यात. 25 रन्स for loss of 4. 122 धाव्यांचं लक्ष्य आहे. लक्ष्य अजून फार दूरवरती आहे आणि त्यामध्ये झालेली पडझड देखील आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा विकेटचं पतन. बॅटर येत आहेत, हजेरी लावत आहेत आणि पुन्हा एकदा हजेरी लागल्यानंतर डगआउटच्या दिशेने येत आहेत. फार मोठी पडझड इथे आपल्याला पाहायला मिळते आहे. साहिल स्पोर्ट्स एरवडा पुणे. 5वा धक्का, 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चला पुढील मॅच साठी दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, टॉस साठी या. जपान 11 कोंढवा आणि त्यांच्या विरोधात MS स्पोर्ट्स वानवडी आणि कोंढवा. अगदी जवळजवळचे संघ आहे. बघूया इथे शेजाऱ्यांमधलं युद्ध, त्याचा टॉस आपण इथे संपन्न करतोय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. नारायण नाही, या खेळाडूला आमच्या शैलीमध्येच आम्ही आवाज देतो. एकदा नारायण नाही, नारायण नवीन बॅटर इथे मैदानामध्ये. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आणि नरेश सावंत सरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. इथे मात्र फुल टॉस चेंडू आहे. 1 धाव त्या दरम्यान वेगात पूर्ण केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ आहे. धावसंख्या नो बॉल नो प्लस सिंगल. बिमर पद्धतीचा इथे चेंडू हाताळलाय. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 27. पुढील मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. नरेश सावंत सर
सोसायटी महाराष्ट्राचा सर्वांच्या आवडीचा चहा कडक महाराष्ट्र डस्ट सोसायटी टी चे सर्व नरेश सावंत सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न केलाय आणि टॉस वानवडी संघाने जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर जेपान 11 कोंढवा या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. धन्यवाद नरेश सर आणि दोन्ही कॅप्टन्सला पुढील मॅच साठी शुभेच्छा. चालू असलेल्या लढतीकडे देखील आपण लक्ष देऊ नयेत. धावसंख्या होते ती 27. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावा तर वेगात इथे घेणं फार गरजेचं आहे परंतु विकेट्स इथे वारंवार जाताना आपण पाहतोय. गणेश आणि त्याचबरोबर नारायण ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. गणेश निमगुडे आणि नारायण चौधरी. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा झाल्यात. अजूनही विजयाचं लक्ष 30 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 30 चेंडूंमध्ये 94 धावांची गरज आहे. 30 बॉल 94. आता इथे गिअर शिफ्ट करावा लागेल. 30 चेंडूंमध्ये अजूनही 94 धावांची गरज आहे. चेंडू आणि 94 विजयाचं लक्ष. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो इथे गोलंदाज अतुल पाटील वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन येतात. अतुल पाटील जे पडझड होते ती पडझड सावरून धावसंख्येचा पाठलाग करणं फार गरजेचं आहे. गणेश निमगुडे 40+ खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. हा चेंडू भन्नाट वेगात परंतु दिशा काहीशी भरकटली जाते. पंच कळवतायत वाईट बॉल. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. गणेश निमगुडे प्रामुख्याने जर आपण पाहिलं ना तर येरवडा भागातील शिवछत्रपती शिवाजी मराठा या संघाचे संघनायक पद हा खेळाडू वारंवार आपल्याला भूषवताना पाहायला मिळतात. त्यांचं कौतुक आहे की वयाची 40 उलटल्यानंतर देखील क्रिकेटवरचं नितांत प्रेम प्रामुख्याने शरीर सौष्ठव्य आणि क्रिकेट यांचा सुंदर मेळ म्हटल्यानंतर गणेश निमगुडे सर. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 30. 5 गाड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा नारायण यांच्या बॅट मधून सरळ बॅटचा वापर आणि चेंडू देखील जाईल वाईड स्लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. बस काय धावा मिळाला 6 धावा. षटकार. धन्यवाद. आकाश कनोजिया आपल्याला विनंती आहे की आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आकाश कनोजिया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आपल्याला प्लेइंग 11 द्यायची आहे. लगेच या. पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा षटकार. मी म्हटलं ना नारायण एकदा नारायण बोलून चालणार नाही. नारायण यांच्या बॅट मधून दुसरा देखील षटकार 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्येला मोठा आकार देण्याचं काम केलंय नारायण यांनी. धावसंख्या होते ती 42. 5 गाड्यांच्या मोबदल्यात. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नारायण यांची एक चांगली ओळख आहे. प्रामुख्याने धानुरी भागामधील धानुरी स्पोर्ट्स या संघामधून प्रामुख्याने खेळणारा हा खेळाडू. आज जर आपण पाहिलं तर साहिल स्पोर्ट्स येरवडा पुणे या संघामधून या खेळाडूची वर्णी लागली आहे आणि आपल्या खेळाच्या जोरावरती एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ते आपल्याला खेळताना देखील पाहायला मिळतात. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 43 धावा. 43 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. 4थं षटक मैदानामध्ये सुरू. अजूनही लक्ष फार दूरवरती आहे. 79 अजूनही करायचे आहेत.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू अडवला जातोय. चेंडू असेल निर्धाव. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर होते 43 धावा. अजून एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा. 25 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 79 धावांची गरज आहे. 25 चेंडूंमध्ये 79 धावांची गरज. इथे देखील चेंडू डॉटच आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि 24 चेंडूंमध्ये 79 धावांची गरज आहे. आता प्रत्येक षटकामागे जवळपास 20 धावा इथे बनवाव्या लागतील आणि या 20 धावा विजयाचं लक्ष्य साध्य करून देण्यासाठी तब्बल 4 षटकांमध्ये इथे प्रत्येक षटकामध्ये 20 धावा म्हणजे चौकार षटकार आणि त्याचबरोबर प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं किती गरजेचं आहे. लक्ष्य थोडस अवघड होत चाललंय, परंतु अशक्य नाही आहे. या मैदानामध्ये रेकॉर्ड्स बनवले जातात. पंढरपूर संघाने, ज्ञानेश्वरी पंढरपूर सोलापूर या संघाने याच मैदानामध्ये याच वर्षी 8 षटकांमध्ये तब्बल 148 धावा बनवलेल्या आहेत. त्यामुळे इथे किती मोठं लक्ष असू द्यात आणि मागच्याच मॅच मध्ये 105 धावा चेस केल्यात, त्या देखील काही चेंडू राखून. त्यामुळे 122 धावा काही अवघड नाहीये. प्रयत्न तुम्हाला 100% करावा लागेल. 5व्या षटकाची होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विराज. 5व्या षटकाची सुरुवात करत असताना वैयक्तिक कोट्यातील दुसरं आहे, संघासाठी 5वं षटक आहे विराज. तर स्ट्राईकला आपण पाहतोय नारायण. हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय, दिशा देण्याचं काम केलं, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 44 धावा. जशी पुढच्या षटकाला सुरुवात इथे झाली आहे तसे समालोचन कक्षामध्ये देखील काहीसा बदल. नरेश डोमे सर पुन्हा एकदा आपल्या बरोबर पुढच्या 4 षटकांसाठी जोडले जात आहेत. ओ टू नरेश डोमे सर. थँक्यू शैलेश सर. नवनाथ नारायण आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये इथे फलंदाजी करते. अजून टीम जरी मागे असेल तरी देखील प्रतिकार सुरूच राहील, कारण क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही जरी मागे असाल तरी तुम्हाला मुसंडी मारायला संधी मिळते. तुम्ही फार काळ मागे राहत नाही आणि जो संघ पुढे असतो तो नेहमीच पुढे राहील असंही काही सांगता येत नाही. मागे राहणारा सुद्धा पुढे जातो, पुढे राहणारा सुद्धा मागे जातो आणि हा चढ उतार आम्हाला क्रिकेटमध्ये नेहमी बघायला मिळतो. पाहायचं इथे यास उंच फटका आहे, कव्हरचा क्षेत्ररक्षक खाली आहे, झेल सुटलेला आहे. जीवदान या ठिकाणी प्राप्त होईल. धावफलकावरती 45 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये साहिल 11 येरवडा. विजयाचं समीकरण अजून लांब आहे. 122 धावा, 120 धावांचा हिमालय इथे उभा केला होता. 120 धावांचं एव्हरेस्ट इथे उभं राहिलेलं आहे. 120 धावांचा केटू शिखर इथे उभं राहिलेलं आहे आणि इथे इतका मोठा कडा चढून जायचा आहे. पाहायचंय हे अंतर कसं शक्य करतायत. बॅकफूट वरून चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न केला, मात्र लेट झाला खेळायला. जमिनीचा समांतर फटका लॉंग ऑन वरून फेक येणार आहे. 1च धाव प्राप्त होते. खराडी चषकचे आयोजक, खराडी चषकचे उद्गाते, खराडी चषकचे निर्माते, खराडी चषकचे संकल्पक, खराडी चषक ज्यांच्या नियोजनाखाली उभी राहते या स्पर्धेचे शिल्पकार पंढरीनाथ तथा पप्पूदादा गरुड यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. इथे मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 6. सुरुवात काय छान केले होते. पहिल्याच षटकामध्ये भरत टिंगरेने अत्यंत जबरदस्त सुरुवात केली होती. षटकार चौकार खेळले, 16 धावा फटकावल्या, मात्र तो तिथे बाद झाला. त्याच्यानंतर दशरथ गवळीवरती सगळ्यांच्या अपेक्षा होत्या. नदीम शेख कडून देखील भरपूर अपेक्षा होत्या, मात्र हे खेळाडू स्वस्तात बाद झालेत. अडचणीमध्ये जरूर आहे. 6 फलंदाज बाद झाले, 47 धावा धावफलकावरती आहेत. 121 122 धावांचं लक्ष समोर आहे.
आणि यानंतर 3 षटकं इथे शिल्लक आहेत. थोड्या वेळानंतर इथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, खासदार वंदनाताई चव्हाण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि निश्चित या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करू. तर बघूया धावफलकावरती 47 असतील. 47 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. संधी साधून थेट पट्ट्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बरीचशी टाळी. नवीन षटकाची सुरुवात होणार आहे. 6वं षटक आपल्याला इथे बघायचं आहे. लक्ष तर खूप मोठं आहे. असलम भाई खान आवर्जून या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत. गेली 19 वर्ष ज्यांचा या स्पर्धेला नेहमी सहभाग असतो. अतिशय साहिल एरवडा म्हणजे अगदी तगडी टीम सातत्यानं असलम भाई आणि त्यांच्या सहकार्यांनी निर्माण केलेला हा संघ. असलम भाईंनी भरपूर वर्ष चालवला, क्रिकेटची सेवा केली. आज ते जरी क्रिकेटपासून थोडेसे लांब असले तरी क्रिकेट हा त्यांचा श्वास आहे. कारण आपली पोरं मैदानामध्ये खेळतायत म्हटल्यानंतर असलमभाई स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि इथे आपोआप त्यांची पावलं या मैदानावरती आली. असलमभाईंचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. 47 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि षटक क्रमांक 6 इथे सुरू होणार आहे. गोलंदाज आहे सुमित भोईर. काय वेग आहे सुमितकडं, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू उजव्याच्या बाहेर. इथे निर्धाव आहे. सगळ्या आघाड्यांवरती निश्चित मोठं यश संपादन केलेलं आहे. इथे नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली संघानं ॲज अ बॅट आपण पाहिलं 121 धावा. ॲज अ बॉल आपण बघतोय 5 षटकामध्ये फक्त 47 धावा खर्च करताना 7 फलंदाज त्यांनी बाद केलेले. डाव्या हाताने राऊंड विकेट. हो वॉट अ बॉल. काय भन्नाट वेग आहे, लेंथ काय खतरनाक आहे आणि दुसराही चेंडू लागोपाठचा निर्धाव आहे. या विकेटवरती काय करायला पाहिजे. अर्थात मातीच्या विकेटवरती खेळणारे हे खेळाडू आहेत. सातत्यानं पुण्यातल्या खेळाडूंना काय होतं की निम्म्या स्पर्धा जवळपास 60-70 स्पर्धा 60-70% स्पर्धा सिमेंट विकेटवरती खेळायच्यात. त्यात काही सिमेंट विकेट पूर्ण असतात, काही अर्धी असतात आणि बऱ्याचशा थोड्याफार स्पर्धा मातीवरती खेळायच्या असतात. त्यामुळं तो जो एक प्रकारे आपल्याला पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांचा सन्मान मंचावरती होतोय. विनंती करतो आपण मंचावरती या आणि सन्मानाचा स्वीकार करा. 47 गड्याच्या मोबदल्यामध्ये असलमभाई खान आज इथे आवर्जून उपस्थित आहे. साहिल एरवडा संघ ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष खराडी चषकमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचाही सन्मान. हे बघा, प्रेक्षकांना विनंती आहे, आपण गाड्या सीमारेषेच्या जवळ लावायच्या नाहीत आणि समालोचन कक्षाच्या बाजूलाही लावायच्या नाहीत. पार्किंगसाठी भरपूर जागा आहे, आपण तिथे गाड्या पार्किंग करा आणि स्पर्धेची शिस्त पाळा. या समोर देखील काही गाड्या आहेत ज्या मंडपाच्या शेजारी उभ्या आहेत. 24-22 क्रमांकाची ॲक्टिवा, 60-34 क्रमांकाची ॲक्टिवा, इथे ॲक्सेस 125 पिवळा शर्ट, जेवढ्या गाड्या असतील त्या सगळ्यांनी आपल्या गाड्या बाजूला घ्या. 49 गड्याच्या मोबदल्यामध्ये साहिल 11 एरवडा 6वं षटक इथे सुरू आहे आणि सुमित भोईरचं काय प्रभावी गोलंदाजी. केवळ 2 धावा या षटकातून आलेल्या आहेत. रनअप देखील खूप लांबचा आहे. एकेकाळी बॉब विलिस असा लांबून धावत यायचा, 30 यार्डच्याही लांबून यायचा धावत तो. आणि असं म्हणायचंय की बॉब विलिसने जर एका दिवसामध्ये 18-19 षटकं टाकली तर तो एक मॅरेथॉन धावलेला असतो. आता याच्यामध्ये अतिशयोक्ती होती का काय. इथे सुद्धा इतकं लांबून धावत आहे. 6 चेंडू टाकणं, मात्र 8 षटकांची लढत आहे. तुम्हाला 2च षटकं टाकायचे. धावफलकावरती धावा 47 आहेत. षटक क्रमांक 6 संपलेले आहेत. 7 गडी बाद झालेले आहेत. साहिल 11
धावफलक 49 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि युसुफ पठाण गणेश लिमगुडे ही जोडी. तर गोलंदाज असणार आहे संदेश. 7व्या क्रमांकाचं षटक संदेश. या अगोदर संदेशने एक षटक टाकलं होतं, 17 धावा खर्च केल्या होत्या. माफ करा, गोलंदाजामध्ये बदल करण्यात आलेला आशुतोष चव्हाण लांडलं जाते. पहिलं षटक टाकणारे आशुतोष चव्हाण. 12 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी तब्बल 73 धावांची गरज आहे. तर प्रत्येक बॉल पाठीमागे आता षटकाराची आवश्यकता आहे, तरीही सामना टाय होणार आहे. जिंकता येणं अशक्य आहे. आणि 12 चेंडूमध्ये 12 षटकार हा चमत्कार अजून क्रिकेटमध्ये व्हायचा आहे, पण तो होणार नाही असं कोणीच म्हणणार नाही. आपल्याकडे लागोपाठ 8-9 षटकार ठोकणारे फलंदाज आपण पाहिलेले, त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला लागोपाठ 12 षटकार ठोकणारे फलंदाज सुद्धा बघायला मिळतील. तर इथे 49 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती अजून 73 धावांची गरज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू मस्त शॉट आहे आणि इथे फलंदाज बाद आहे. यशवंतराव 49 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये एकोणपन्नास धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वप्नील देवकर. 53 धावा असतील आता. 8 गडी बाद 53. गणेश लिमगुडे स्वप्नील देवकरचा एक चौकार खेचत त्याने खातं खोललेलं आहे. आशुतोष चव्हाण गोलंदाजीसाठी तयार. एक चौकार जरूर येतो आशुतोषला. पुन्हा एकदा प्रेक्षक जे मैदानातून गाड्या घेऊन जात आहेत त्यांना सातत्यानं वारंवार सूचना दिल्या जात आहेत, आपण आपल्या मैदानाच्या गाड्या बाहेर काढा. हे चित्र चांगलं नाहीये. एक चांगली स्पर्धा ज्यावेळेस यशस्वी करायची असते चोपन्न धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपण बघतोय. आणि षटक 7वं मैदानामध्ये सुरू आहे. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली संघ सगळ्या आघाड्यांवरती आज त्यांनी यश मिळवलेलं आहे. भरपूर धावा त्यांनी बनवल्या आणि त्यानंतर गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली. एक धाव इथे पुन्हा एकदा ऍड होणार आहे धावफलकावरती. 55 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही अर्ध्या धावांपासून दूर आहे. इथे साहिल 11 एरवडा 55 8 गडी बाद 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक आता इथे सुरू होईल आणि गणेश लिमगुडे स्वप्नील देवकर ही जोडी मैदानामध्ये 9व्या क्रमांकाची मैदानामध्ये असणार आहेत. 6 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि विजयासाठी तब्बल 67 धावांची आवश्यकता आहे. 148 हा स्पर्धेतला सर्वोत्तम स्कोर आहे. इथे 121 धावा बनवल्या होत्या नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली संघाने. ऋषी म्हात्रे नवीन गोलंदाज. ऋषी म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे यांचे चिरंजीव आहे आणि मला वाटतं प्रमोद म्हात्रे आज टीम बरोबर आहेत. यस, आणि त्यांचे चिरंजीव ऋषी म्हात्रे हे क्रिकेट फॅमिली 3ऱ्या पिढीमध्ये क्रिकेट या कुटुंबामध्ये आलेलं आहे.
ऋषीचे आजोबा सुखदेवजी म्हात्रे हे डोंबिवली विभागातले सगळ्यात मोठे स्टार खेळाडू होऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर प्रमोद म्हात्रे यांचे बंधू खरं तर ते आज हयात नाहीत आणि इथे आपण बघतोय ऋषी म्हात्रे. सर्व कुटुंब खरं तर क्रिकेट खेळणारं कुटुंब आहे. घरामध्ये कुटुंब आहे. जसं आपण पाहिलं इफ्तिकार अली खान पतौडी, त्यांचे मुलगा मनसूर अली खान पतौडी, पण सैफ अली खान पतौडी हे क्रिकेटमध्ये आले नाहीत. त्यांची आई अभिनेत्री होती म्हणून ते अभिनेते झाले. त्यांची मुलंही अभिनय क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळे ते कुटुंब परत क्रिकेटमध्ये दिसलं नाही. मात्र इथे एक चांगला फटका, 4 रन्स प्राप्त होतील. रणजित सिंह असे एक खेळाडू होते. रणजित सिंह, त्यांचा पुतण्या दुलीप सिंह, त्याचा नातू अजय जडेजा हे सुद्धा क्रिकेट खेळले. 3 पिढ्यांमध्ये क्रिकेट होतं. तसं इथे सुद्धा आपण पाहतोय 3 पिढ्यांमध्ये क्रिकेट आहे. ऋषी म्हात्रे, हो परफेक्ट ब्लॉक होता. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आहे. धावफलकावरती धावा 66, 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस, उंच फटका सीमारेषेच्या बाहेर आहे. 6 धावा. या षटकामध्ये जरूर धावा येत आहेत 17, 72, 8 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल या डावातला. 72 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे पुन्हा एकदा एक सुंदरसा फटका, अगदी नजाकतदार, वॉट अ शॉट, देखना फटका होता. आणि या फटक्याबरोबरच या डावाची सांगता होते, या सामन्याची सांगता होते. 78 धावा, तब्बल 45 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली संघाने विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे. शेक हँड करा दोन्ही संघ. मॅच संपलेली आहे. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण शेक हँड करा आणि मग ग्राउंड मधून बाहेर या. तर एक गोष्ट, ज्या खेळाडूचा शून्यावरती कॅच सोडला, पहिल्याच बॉलवरती कॅच सोडला आणि तिथून पुढं त्यानं ठोकल्या 26 चेंडूमध्ये 60 धावा, अर्थातच खंबाळपाडा गावचा सुपुत्र, टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार जितू शेलार, मॅन ऑफ द मॅच.